विरारमध्ये घरगुती गणेशोत्सवात धार्मिक स्वरूपाचे चलचित्र दाखवण्यात आले असून भाविक मोठ्या संख्येने हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करतायत। विरार पश्चिम नाळेगावात राहणाऱ्या मनीष म्हात्रे व प्रशांत म्हात्रे यांच्या घरी दरवर्षी पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तींचे आगमन होत असते। गेल्या अनेक वर्षे हे बंधू पौराणिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच ज्वलंत विषयावर आधारित चलचित्र स्वरूपात देखावे सादर करीत असतात। यंदा म्हात्रे बंधूंच्या घरी गुजरातमधील श्री दत्तगुरूंचे गिरनार येथील पादुका दर्शनाचा देखावा सादर केलाय। घरातील अथर्व म्हात्रे या तरुणानं हा 4 मिनिटांचा माहितीपूर्ण असा चलचित्र स्वरूपात देखावा बनवला आहे। आशिया खंडातील सर्वात मोठ्या रोपवेची प्रतिकृती, अंबामाता मंदिर, गोरक्षनाथ धुणे, गुरु शिखर, कमंडलू कुंड अशी गिरनार पर्वतावर असलेली ठिकाणे त्यांनी हुबेहूब साकारली आहेत। चलचित्र स्वरूपात असलेला गिरनार रोपवे आणि कमंडलू तीर्थ येथील पिंपळाच्या फांद्यांनी आगीने प्रज्वलित झालेली दत्तधुनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतायत। या देखाव्यासाठी कागद, लाकूड, पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर अथर्व म्हात्रे यांनी केलाय। अनंत चतुर्दशीपर्यंत हा देखावा भाविकांना पाहता येणार आहे। आम्ही म्हात्रे बंधू अनेक वर्षापासून पौराणिक, सांस्कृतिक आणि ज्वलंत विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करतो। या वर्षी आम्ही गिरनार येथील श्री दत्त पादुका मंदिरचे आम्ही देखावा सादर केला आहे। बरेच वयोवृद्ध जे तिथे जाऊ शकत नाही गिरनारला, ते इथे येऊन हा देखावा बघू शकतात। गिरनार दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण, पर्वत शिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार। भगवान दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने सुशोभित केलेले आणि 12,000 वर्ष तपश्चर्या करून सिद्ध केलेले असे हे पवित्र गिरनार। लाखो दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा असलेलं हे स्थान, भौगोलिक दृष्ट्या हा परिसर लहान मोठ्या पर्वतांच्या श्रेणीने वेढलेला। जुनागड जिल्ह्यामधील गिरनार हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात आहे। जुनागड या शहरापासून हे स्थान 5 किलोमीटर अंतरावर आहे। गिरनार पर्वतावर जाण्यासाठी 9,999 पायऱ्या चढून जावे लागते। आता 5,000 पायऱ्यांपर्यंत सुरक्षित रोपवेची सोय करण्यात आली आहे। 24 ऑक्टोबर 2020 रोजी या भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या रोपवेचं उद्घाटन झालं आहे। दत्तभक्त येथे दत्तात्रेयाच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जातात। येथे आल्यावर नेहमी गुरुदेव दत्तांचा निवास असल्याचा प्रत्यय दत्तभक्तांना येतो। गिरनार पर्वत हे निसर्गरम्य, वन्यप्राणी, विविध औषधी वनस्पतीने समृद्ध असा परिसर आहे। ही भूमी योगी सिद्ध महात्म्याने समृद्ध आणि संपन्न आहे। त्यामुळे गिरनार पर्वत असे पवित्र सिद्धस्थान आहे। येथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे। गुरु शिखरावर चढताना काही वेगळाच अनुभव येतो। या ठिकाणी श्री दत्तात्रेयांनी तब्बल 12,000 वर्षे तपश्चर्या केली होती। हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे। या 10x12 चौरस फूट जागेत भगवान दत्तात्रेयांच्या पादुका एक सुबक मूर्ती आहे। या स्थानापासूनच जवळच 5,000 वर्षापासून असलेली दैव दुर्लभ अशी अखंड धुनी आहे। आजही ती धुनी सोमवारी सकाळी अचानक प्रकट होते। या अग्निरूपानं साक्षात ती दत्तप्रभूच प्रकटतात। दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे। गुरु शिखरावर गेलो की एकदम विचार शून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते। महाराजांकडे काही मागायचे लक्षातच राहत नाही। फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते। अश्रू दाटून येतात, कंठ सद्गतीत होतो, अष्टभाव दाटून येतो। फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि दत्त गुरूंची हसरी मूर्ती दिसत राहते। इथला प्रभावच तसा आहे। ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात। उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात नीलमणीसारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळीसारख्या कोमल आणि तेजस्वी असे गुरुदेव दत्त महाराजांचं दर्शन होतं। आपल्याला मिळालेला मानवी जन्म सार्थकी लागतो। महाराजांना एकच विनंती, गुरु महाराज, आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वामपंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणावेस
अशी श्री दत्तगुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना. गुरुदेव दत्त.